नमस्कार. मी नेक्सस फाउंडर सुखदेव साळवे. माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट करताय ते नेक्सस फाउंडर अक्षय कुदळ. सरांचा परिचय करून घेऊ आपण. सर, आपलं नाव सांगा. अनिरुद्ध जगन्नाथ म्हसे. अनिरुद्ध जगन्नाथ म्हसे. सर, हे गाव कोणतं? कोंडवड. कोंडवड, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. तर आज म्हसे साहेबांच्या या कोंडवड शिवारामध्ये या गव्हाच्या पिकामध्ये आज आपण आलेलो आहोत. तर सर, ही गव्हाची लागवड कधी केली सर? 21-22 दिवस झाले. 21-22 दिवस झाले. आणि ही गव्हाची व्हरायटी कुठली? ही श्रीराम 111 आहे. श्रीराम 111. तर सर, सध्याची आपण परिस्थिती पाहू या गव्हाची. सध्याला उंची थोडी कमीची आणि 2-3 फुटवे आहेत. काही ठिकाणी विरळ आहे एकदम, काही ठिकाणी विरळ आहे, काही ठिकाणी चांगला आहे. तर सर, आज तारीख किती आहे? आज 2 जानेवारी 2024. 2 जानेवारी 2024. तर सर, आपल्याला याच्या पाठीमागं तुम्ही ऊसाला वगैरे तर वापरलेलंच आहे. हो, वापरलेले आहे. आता गव्हामध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे? नाही, ह्याचे फुटवे जास्त निघायला पाहिजे. आपण तुमच्या औषधांनी फुटवे निघतात म्हणून आपण लोक 6 इंचवर पेर करतात. आपण 9 इंचाची पेर केली आहे. बर. म्हणजे खास ते फुटवे निघण्यासाठी. आणि ओंबी फुटवे निघायला जास्त तर ओंबी चांगली निघते म्हणून आपण ती 9 इंचावरच पेर केली. अच्छा. आणि ती पानाची रुंदी वगैरे, हा ते ग्रीनरी सगळं वाढलंच पाहिजे म्हणून चालेल. आपण ही जे केलं ना 9 इंचवर पेर केली आहे. हा. आणि तुमच्या प्रॉडक्टचा आम्हाला अनुभव आहेच. आता गव्हासाठी पहिल्यांदाच वापरतोय, बघू. चालेल. तर आपण एक 20-25 दिवसांनी आपण दुसरा व्हिडिओ घेणारच आहोत. आणि यांना आपण नेक्सस कंपनीचे पहिले पण प्रॉडक्ट दिलेले आहेत आणि आजही या गव्हाला देणार आहोत. ड्रिंचिंगमधून न्यूट्रिक्रॉप फ्रूट्स आणि इफेक्ट, आणि स्प्रेमधून इफेक्ट ग्रो आणि मल्टीमॅक्स. आणि त्याच्यानंतर जो काय बदल होईल ते म्हसे साहेब आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतीलच. धन्यवाद. नमस्कार. मी नेक्सस फाउंडर सुखदेव साळवे. माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट करत आहेत ते नेक्सस फाउंडर अक्षय कुदळ. सरांचा परिचय करून घेऊ आपण. सर, सरांचं पूर्ण नाव सांगा सर. अनिरुद्ध जगन्नाथ म्हसे. अनिरुद्ध जगन्नाथ म्हसे. गाव कोणतं सर? कोंडवड, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कोंडवड, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. तर म्हसे साहेबांना आपण 2 जानेवारी 2024 रोजी नेक्सस कंपनीचे अमेझिंग असणारे प्रॉडक्ट दिले होते. आता सर, तुम्ही प्रॉडक्ट वापरले किती तारखेला? 21-22 जानेवारीला वापरले. 21-22 जानेवारी ते आज सर तारीख किती आहे? 29 फेब्रुवारी 2024. तर साधारण 39 ते 40 दिवसाचा कालावधी आहे. या 40 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जो काय बदल जाणवलाय तो तुमच्या शब्दामध्ये सांगा पूर्णमध्ये. फुटे भरपूर झालेत. बर. ग्रीनरी चांगली आहे. ग्रीनरी चांगली आहे. हो. आणखी ओंबीची साईज लांब आहे. ओंबीची साईज लांब आहे. सर, हा. ओंबीची साईज दाखवा. ही जी चूड झालेली ही दाखवा. साधारण याच्यामध्ये आता आपण मोजलंय, साधारण 40-45 फुटवे आहेत. मोजून दाखवा एकदा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 आणि 44. तर हे जे काय फुटवे झाले आणि तुम्ही जी काय 6 इंचावरची जी पेर होती ती 9 इंचावर पेर घेतली होती. तर तुम्हाला एकंदरीत काय अनुभव वाटला त्याच्यामध्ये? नाही, फुटवा चांगला झाला. फुटवा चांगला झाला. आणि आणखी या प्रॉडक्टमुळे मी काही कीटकनाशक वगैरे बाकीचं जे आहे ते काहीच वापरलं नाही. म्हणजे रोगराई वगैरे काही आली नाही? आलीच नाही. आणि ओंबीची साईज वगैरे कशी वाटली तुम्हाला? साईज लांब आहे ना. बर. आणि फुटवे एकदम चांगले झाले. फुटवे चांगले झाले. हा, एकदम विरळ होता गोवा. म्हणजे तुम्ही प्रॉडक्ट वापरून पूर्णपणे समाधानी आहात? हो, आहे ना. आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगणार सर? नाही, वापरलं पाहिजे. चांगले प्रॉडक्ट, कंपनीचे प्रॉडक्ट वापरले पाहिजे. बाकीचा खर्च कमी होतो. म्हणजे इतर रासायनिक खतांचा? हो, 100%. एक म्हणजे रासायनिक काहीच वापरलं नाही मिळालं. रासायनिक काहीच वापरलेलं नाही. आणि एकंदरीत पूर्ण गव्हावर कॅमेरा मारा सर.
वोंबीची साईज पण दाखवा सर, इकडं वोंबीची साईज दाखवा इकडं, त्याची ग्रीनरी वगैरे, पानाची रुंदी वगैरे. तर म्हशे सर, तुम्ही इथून पुढं प्रत्येक पिकाला तुम्ही वापरणार का? हा वापरतो. ठीक आहे सर, धन्यवाद.